नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 50,000 योजनादूत या पदांची नेमणूक केली जात आहे। आपण देखील यासाठी अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण योजनादूत पदाची नेमणूक प्रक्रिया व नेमणूक आदेश कोणत्या प्रकारे व कोणत्या उमेदवारांना मिळणार आहे याबाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, आपण या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून योजनादूत या पदांशी सगळे अपडेट्स आपल्याला सगळ्यात अगोदर मिळतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री योजनादूत निवड प्रक्रिया। पहिला मुद्दा आपण पाहूया, सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे। पुढील मुद्दा पाहूया, विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करणे। सदर छाननी करताना पुढील निकष हे पाहिले जाणार आहेत। पहिला निकष पाहूया, उमेदवाराचे वय हे 18 ते 35 या वयोगटातील असावे। उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे। फक्त 12वी किंवा फक्त डिप्लोमाधारक उमेदवार या पदासाठी पात्र राहणार नाही। किमान पात्रता आपली ही पदवीधर असणे आवश्यक आहे। आपल्याला संगणकाचे ज्ञान हे देखील आवश्यक आहे। आपल्याकडे एक स्मार्टफोन म्हणजेच अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा व उमेदवाराकडे आधार कार्ड हे त्याच्या बँक खात्याशी संलग्न असावे। यावरील 6 निकषांचा विचार करून अर्जांची छाननी केली जाईल व या 6 निकषात जे उमेदवार पात्र होतील त्यांची पुढील फेरीसाठी विचार केला जाईल। वरील 6 निकषात पात्र झालेल्या उमेदवारांची यादी ही प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पुढील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पाठवण्यात येईल। यानंतर जिल्हा माहिती अधिकारी हे प्राप्त यादीतील उमेदवारांना संपर्क करतील व त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल। कागदपत्र पडताळणी करताना मुख्यत्वे शैक्षणिक व वयोमर्यादा यासंबंधीची कागदपत्रे ही मुख्यत्वे मूळ कागदपत्रांची पडताळणी जिल्हा माहिती अधिकारी हे करतील। कागदपत्रांची पडताळणी करत असताना एका गावासाठी, नगरपालिकेसाठी किंवा महानगरपालिकेसाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केला असल्यास कोणत्या उमेदवाराची अंतिम निवड होईल याबाबत योजनादूत पदाच्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख नाही। शासकीय परीक्षेत समान गुण मिळाल्यास शासन निर्णय 4 मे 2022 चा संदर्भ येथे घेतला जाईल। याबाबत आपले काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। यानंतर अंतिम पात्र उमेदवारांसोबत जिल्हा माहिती अधिकारी हे 6 महिन्याचा करार करतील व संबंधित उमेदवारास निवडीच्या गावाचे नेमणूक पत्र हे दिले जाईल। मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा व या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला योजनादूत या पदाशी संबंधित सर्व प्रकारचे अपडेट्स या अगदी वेळेवर मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।